आळंदीचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे। मंदिराच्या बाजूचे दोन्ही घाट आता पाण्याखाली आहेत आणि इंद्रायणी नदीवरील चारही पूल सध्या पाण्याखाली आहेत। संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आता अवघ्या काही तासांवर आलेलं आहे आणि असं असताना सलग दुसऱ्या दिवशी इंद्रायणीचं हे पात्र दुथडी भरून वाहत आहे। पुण्याकडून आळंदीकडे येणाऱ्या इंद्रायणी नदीवर असलेले चारही पूल सध्या पाण्याखाली आहेत। मंदिराजवळचे दोन्ही घाट पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। काय नेमकी या ठिकाणची परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला अवघे काही तास उरले असताना इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत काहीशी घट झालेली आहे। मात्र असं असलं तरी जो मुख्य पूल जो आहे गरुड स्तंभापासला तो पूल जो आहे तो अजूनही पाण्याखाली आहे। आळंदीमध्ये येण्यासाठी जे पूल आहेत ते सर्व पूल जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। आळंदीचं इंद्रायणी नदीचं हे पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहत आहे। दोन्ही बाजूचे घाट जे आहेत नदीचे ते पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे वारकऱ्यांनी जे आहे ते आळंदीमध्ये येऊ नये हे जे आव्हान केलेलं आहे ते अजूनही लागू होतंय। वारकऱ्यांनी कुठल्याही प्रयत्नांनी प्रस्थानासाठी आळंदीमध्ये येऊ नये अशीच सध्याची परिस्थिती आहे। इंद्रायणी नदीच्या पात्राची कालच्या तुलनेत आज जी पातळी आहे ती थोडीशी कमी झालेली आहे। मात्र अजूनही पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहत आहे आणि पूल जे आहेत ते नदीखालीच आहेत। त्यामुळं वारकऱ्यांनी प्रस्थान सोहळ्यासाठी येऊ नये ही जी सरकारची भूमिका आहे ती योग्य आणि रास्त आहे अशीच सध्याचं परिस्थिती आहे, असंच सध्याचं चित्र आहे। कैलासपुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे।